Hello guys. So our next point it is what is specific heat. So इथं जर तुम्ही बघितलं पॉईंट what is by specific heat. So heat can be specific म्हणजे काय, त्याला आपण सर्टन असं म्हणलं की टिपिकल आहे. स्पेसिफिक हीट मीन्स हीट कॅन बी मेजर्ड फ्रॉम 0 to इन्फिनिटी, म्हणजे 0 पासून इन्फिनिटीपर्यंत आपल्याला हीट मेजर करता येते. सो दॅट इज कॉल्ड अ स्पेसिफिक हीट. सो स्पेसिफिक व्हॉट इन द स्पेसिफिक हीट व्हॅरीज फ्रॉम 0 to इन्फिनिटी. आपल्याला व्हॅरी करता येतं, ज्या हीटला 0 to इन्फिनिटीपर्यंत व्हॅरी करता येते, मेजर करता येते, त्याला काय म्हटलं जातं, तर दॅट हीट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. बा काय म्हटलं आहे, बट व्हेन प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर चेंजेस स्पेसिफिक हीट बिकम चेंजेस. बघा, एखाद्या सिस्टीममध्ये जर प्रेशर व्हॉल्यूमचे टेम्परेचर जर चेंज झालं तर त्याचं काय होतं, स्पेसिफिक हीटसुद्धा चेंज होते. बघा, एक बिकर आहे, पिस्टन आहे, ते एक्झाम्पल घेतलं. बघा, हे पिस्टन आहे आणि किंवा एक बिकर आहे, आणि बिकरमध्ये जर हे पिस्टनचं नेक्स्ट बघू आपण एक्झाम्पल. एक बिकर आहे, बिकरमध्ये काय घेतलं, पाणी घेतलं, आणि इनिशियली पाणी रूम टेम्परेचरला राहील. ज्यावेळेस त्याला आपण हीट केल्यानंतर काय झालं, तर त्या पाण्याचं टेम्परेचर बदललं. म्हणजेच काय झालं, टेम्परेचर बदललं म्हणजे ॲटोमॅटिकली प्रेशर आणि व्हॉल्यूमसुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. टेम्परेचर बदललं तर प्रेशर बदलतं आणि व्हॉल्यूमसुद्धा काय होईल, बदलेल. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होईल, आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे व्हॉल्यूम काय डिक्रीज होईल, आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर चेंजेस स्पेसिफिक हीट काय होते, चेंज होते. प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर बदलल्यामुळे काय होते, जी स्पेसिफिक हीट काय होते, बदलते. ओके, नेक्स्ट पॉईंट काय बघा, व्हेन गॅस इज हिटेड देन इट्स प्रेशर व्हॉल्यूम चेंजेस. म्हणजेच काय, एखाद्या गॅसला जर आपण हीट केलं तर काय होईल, गॅस आहे, गॅसला जर आपण हीट केलं तर काय होईल, प्रेशर व्हॉल्यूम काय होईल, बदलेल. आणि त्याचबरोबर केव्हा होईल पण हे, व्हेन इन्क्रीज इन टेम्परेचर, म्हणजे जर टेम्परेचर जर वाढवलं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम काय होईल, बदलेल. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. म्हणजेच काय, व्हेन इन्क्रीज इन टेम्परेचर द व्हॉल्यूम अँड प्रेशर बिकम्स चेंज, दॅट मेथड इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्पेसिफिक हीट. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे, अमाऊंट ऑफ हीट ऑफ रिक्वायर्ड टू राईज इन टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम. सो स्पेसिफिक हीट जर रिक्वायर्ड केली, कितीला टेम्परेचर राईज केलं, वाढवलं, कितीने, 1 ग्रॅम ऑफ गॅस, 1 ग्रॅम गॅस आहे आणि 1 डिग्री सेल्सिअस नॉट फिक्स्ड, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसला ते फिक्स्ड नसलं तरी त्याचे टेम्परेचर निदान 1 ग्रॅम एवढं का व्हायला पाहिजे, रिक्वायर व्हायला पाहिजे. तर स्पेसिफिक हीट जर आपल्याला पाहिजे असेल तर निदान 1 ग्रॅम एवढं काय पाहिजे, त्याचं राईज इन टेम्परेचर राईज, पण तो गॅस किती पाहिजे, 1 ग्रॅम. बट 1 डिग्री सेल्सिअसला 1 ग्रॅम आहे, हे फिक्स्ड राहणार नाही, म्हणजे आपल्याला स्पेसिफिक हीट नाही मिळणार एक्झॅक्ट. ओके, म्हणजे स्पेसिफिक हीटला सर्टन टेम्परेचरसुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढं काय म्हटलं बघा, अ गॅस कॅन हॅव एनी व्हॅल्यू. स्पेसिफिक हीट डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ अंडर विच इट इज हिटेड. म्हणजेच काय बघा, त्याच्यामध्ये गॅस कॅन हॅव एनी व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक हीट. एखाद्या गॅस चेंबरमधल्या स्पेसिफिक हीटची कोणतीही व्हॅल्यू असू द्या, परंतु ते कशावर डिपेंड आहे की तुम्ही त्याला किती टेम्परेचर देता. टेम्परेचर बदलल्यानंतरच देनवर स्पेसिफिक हीट बी काय होते, बदलते. ओके, सो नेक्स्ट पॉईंट काय बघा, व्हॉट इज बाय स्पेसिफिक हीट. सो स्पेसिफिक हीट इट इज द रेशो ऑफ हीट कॅपॅसिटी पर युनिट मास. व्हॉट इज बाय स्पेसिफिक हीट इज नथिंग बट हीट कॅपॅसिटी पर युनिट मास. इट इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीटचं फॉर्म्युला काय, XC/MM म्हणजे काय, मास, आणि हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, क्यू. खाली दिले बघा, डेल्टा क्यू इट इज नथिंग बट हीट कॅपॅसिटी, आणि एम म्हणजे काय, मास, आणि चेंज इन टेम्परेचर. सो क्यू इज इक्वल टू काय बघा, MC∆P. C इट स्टँड्स फॉर लॅटंट हीट, M इट इज द मास. ओके, सो डेल्टा क्यूच्या ठिकाणी आपण काय घेतलं, MC∆P टेम्परेचर चेंजेस. ओके, M∆T. सो खाली काय बघा, क्यूसाठी दिलं आहे, M इट स्टँड्स फॉर फेज चेंज, म्हणजे आता ते सॉलिड आहे का लिक्विड आहे त्यासाठी फेज चेंज घेतलं, आणि L इट स्टँड्स फॉर लॅटंट हीट. L इट इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट. फक्त स्पेसिफिक हीटचा जनरल फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा, C इज इक्वल टू ΔQ/M∆V. ओके, दॅट इज द इक्वेशन ऑफ स्पेसिफिक हीट. ओके, त्यानंतर काय केलं बघा, स्पेसिफिक हीटसाठी एक एक्झाम्पल घेतलं आहे. जसं मगाशी बिकरचं होतं तसंच एक कंटेनर आहे, आणि एक कंटेनरमध्ये काय केलं, पिस्टन आहे, म्हणजे एक इंजिन आहे सपोज, आणि त्या इंजिनच्या आतमध्ये काय केलं, पिस्टन आतमध्ये मूव्ह केलं. ओके, आता काय केलं, खालून ॲटोमॅटिकली त्याला काय केली, हीट दिल्यानंतर काय झालं, पिस्टनच्या आतमध्ये जो काही गॅस आहे तो गॅस काय होईल, गॅसला ज्यावेळेस हीट मिळेल त्यामुळे काय होईल, इथलं सराउंडिंग टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे काय होईल, ह्याचं व्हॉल्यूम वाढणार,
व्हॉल्यूम वाढला आणि टेम्परेचर वाढल्यामुळे व्हॉल्यूम वाढलं आणि प्रेशर काय झालं इन्क्रीज झालं. प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे इन्क्रीज झाल्यामुळे हे पिस्टन जे आहे ते आउटसाईडला काय होईल, आउटवर्ड डायरेक्शनला काय होईल, मूव्ह होईल. पिस्टन कॅन मूव्ह ॲट आउटसाईड डायरेक्शन. पिस्टन जे आहे ते बाहेरच्या डायरेक्शनला काय होईल, मूव्ह होईल. केव्हा होईल, व्हेन दॅट हीट बिकम्स इन्क्रीजेस. जेव्हा त्याची हीट जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हाच काय होईल, वर्क डन होईल. सो वर्क इट इज नथिंग बट हीट. म्हणजे आपण वर्क कशात केलं, हीट फॉर्ममध्ये. आणि हीट दिल्यामुळं काय झालं, पिस्टन मूव्ह झालं, म्हणजेच काय झालं, वर्क डन प्रोड्यूस झालं. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्पेसिफिक हीट. ही काय आहे तुमचं स्पेसिफिक हीट आहे. म्हणजे स्पेसिफिक हीट कशावर डिपेंड आहे की तुम्ही किती टेम्परेचर दिलं आहे आणि टेम्परेचर दिल्यामुळे त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम काय होते, बदलतं आहे. एखाद्या सिस्टीमला टेम्परेचर दिल्यानंतर ज्यावेळेस त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम बदलतं त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. ऑर व्हॉट इज माय स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट इट इज नथिंग बट हीट कॅपॅसिटी पर युनिट मास और पर युनिट मास इट इज ऑलवेज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. हीट कॅपॅसिटी म्हणजे त्याची जी किती आहे त्याची हीट कॅपॅसिटी, तेवढी त्या ऑब्जेक्टची हीट कॅपॅसिटी ॲब्सॉर्ब करण्याची आणि त्याचं असलेलं मास असं मिळून काय होतं, स्पेसिफिक हीट काय होते, फॉर्म होतं. नेक्स्ट पॉईंट काय बघा, मेयर्स फॉर्म्युला. आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं मेयर्स फॉर्म्युला. CP मायनस CV इज इक्वल टू R. R इट स्टँड फॉर रेडबर्ग कॉन्स्टंट. CP म्हणजे काय, ॲट कॉन्स्टंट प्रेशर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला काय करायचं तर ह्या मेयर्स फॉर्म्युलामध्ये प्रेशरलाच कॉन्स्टंट करायचं किंवा व्हॉल्यूमलाच कॉन्स्टंट करून काय करायचं आपल्याला हीट म्हणजेच त्याचं स्पेसिफिक हीट काय करायची, एक्झॅक्ट काढायची. इथे दिले बघा स्पेसिफिक. आता काय केलं, एक कंटेनर आहे, एक चेंबर आहे, त्याला काय केलं बघा, राईज इन टेम्परेचर. टेम्परेचर कितीने राईज केलं आहे तर 1 डिग्री केल्विनने. आणि त्याच्यामध्ये गॅस किती आहे, 1 मोल ऑफ गॅस आहे. परंतु याचं व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्हॉल्यूम बदललेलं नाही. तर त्याची स्पेसिफिक हीट किती होती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके, मग बघा अप्लाइंग थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ. म्हणजे आपल्याला इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे CP मायनस CV इज इक्वल टू R. ओके, मग काय केलं, CP म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, मग आता इथं व्हॉल्यूम काय झालं, कॉन्स्टंट आहे, प्रेशरसुद्धा काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग काय केलं बघा, इथं ह्या सिस्टीममध्ये 1 मोल एवढा गॅस आहे, टेम्परेचर राईज केलं आहे 1 डिग्री केल्विन. तर स्पेसिफिक हीटवर काय इफेक्ट होतो तर तो बघायचा आहे, वाढतो का कमी होतो का तेवढाच राहतो बघा. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स DQ इज इक्वल टू डेल्टा इंटरनल एनर्जी. इट स्टँड्स फॉर इंटरनल एनर्जी प्लस W amount of work done. But amount of work done means pressure into change in volume. So P delta V, amount of P delta V. But delta V it is nothing but initial final volume minus initial volume. So amount of work done काय झालं इथं 0 झालं इनिशियली. का, बिकॉज सिस्टीममधून कोणते आपण काय केलं याच्यामध्ये व्हॉल्यूम काय केलेलं आहे, कॉन्स्टंट केलेलं आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर ही टर्म काय झाली, कॉन्स्टंट झाली. म्हणजेच प्रेशर काय झालं, कॉन्स्टंट झालं. म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डन काय झालं, 0 झालं. म्हणजे सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारचं अमाऊंट ऑफ वर्क डन झालं नाही, म्हणून काय झालं, तुमचं वर्क डन कॉन्स्टंट झालं. म्हणून काय बघा, Q इज इक्वल टू काय बघा, डेल्टा इंटरनल एनर्जी. म्हणजे Q इज इक्वल टू डेल्टा इंटरनल एनर्जीच राहिलं, अमाऊंट ऑफ वर्क डन काय झालं, 0 झालं. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता काय केलं, इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. काय इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला, μF/RT/2. म्यू म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मोल. म्हणजे एखाद्या गॅसमध्ये किती मोल्स असतील. गॅस हा कशाने बनतो तर नंबर ऑफ मोल्सने. बघा जर पाण्याला तुम्ही हीट केलं तर सरफेस, तर पाण्याच्या सरफेसपासून वर काय होतं, ॲटोमॅटिकली तुम्हाला पाण्याची वाफ दिसते. पाण्याच्या वाफेमध्ये काय असतात, नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. म्हणजे दॅट नंबर ऑफ मॉलिक्युल नथिंग बट मॉल. सो दॅट इज नथिंग बट मोल. ओके, म्यू म्हणजे काय, मोल्स. आता जर म्यू जर 1 घेतला मोल्स तर F काय, डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे ज्यावेळेस ते मॉलिक्युल्स वेपर फॉर्ममध्ये जातील ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये जातील. F इट स्टँड्स फॉर डिग्री ऑफ फ्रीडम, R इट स्टँड्स फॉर रेडबर्ग कॉन्स्टंट, T इट स्टँड्स फॉर टेम्परेचर. ओके, आणि डिवायडेड बाय काय 2. इंटरनल एनर्जीच्या ठिकाणी हे इक्वेशन कुठं टाकायचं, ह्या ठिकाणी. डेल्टा Q इज इक्वल टू, हे इक्वेशन काय होणार, इथे येणार जशाला तसं. बघा बघा सिमिलरली डिग्री ऑफ फ्रीडम, मोल्स आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, और ह्यालाच म्हणायचं रेडबर्ग कॉन्स्टंट, और इट इज कॉल्ड एज गॅस कॉन्स्टंट. हे रेडबर्ग कॉन्स्टंट आहे किंवा गॅस कॉन्स्टंट आहे. सो T इट स्टँड्स फॉर टेम्परेचर. ओके, सो इट इज नॉट रेडबर्ग कॉन्स्टंट, इट इज ए गॅस कॉन्स्टंट. सॉरी, कारण की रेडबर्ग कॉन्स्टंट आहे, ह्याला म्हणायचं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आरला काय म्हणायचं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. नाव इक्वेशन 2. आता तुमची इक्वेशन 2 काय आहे बघा,
ही तुमची इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 2 ह्याला काय करायचं आहे, डेल्टा टीनी डिवाइड करायचं, ह्याला सुद्धा डेल्टा टीनी डिवाइड करायचं आहे. आता हे डेल्टा इंटरनल एनर्जीसाठी काय आहे, म्यू एफ आर टी. म्यू म्हणजे काय 1 झालं, एफ आर टी अपॉन 2. मग एफ आर टी अपॉन 2 डेल्टा टी. बघा बरं ह्या इक्वेशनमध्ये केस आहे का. ओके, डेल्टा क्यू आणि इंटरनल एनर्जी डेल्टा टी. ओके, ह्या इक्वेशनला काय केलं, डेल्टा टीनी डिवाइड केलं आणि ह्याला सुद्धा डेल्टा टीने डिवाइड केलं. क्यू डेल्टा टी. बट इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला बघितला मग असे म्यू आर एफ डेल्टा टी डिवायडेड बाय पुन्हा काय डेल्टा टी काय झालं, गेट कॅन्सल. बट डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी म्हणजे काय, इट इज नथिंग बट स्पेसिफिक हीट. डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी म्हणजे काय झालं तुमचं, दॅट इज स्पेसिफिक हीट. सो स्पेसिफिक हीटमध्ये आपण काय केलं, व्हॉल्यूम बी कॉन्स्टंट केलं आहे आणि प्रेशर बिकम्स कॉन्स्टंट. इट इज रिलेटेड टू चेंज इन व्हॉल्यूम. सो CP इट इज नथिंग बट डेल्टा क्यू अपॉन एम डेल्टा व्ही. डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू काय, एफ आर. हे डेल्टा टी काय झालं, गेट कॅन्सल. म्हणजे हे काय झालं, डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी इट इज नथिंग बट CP that is specific heat at pressure constant is equal to delta Q upon m delta T. आता खाली काय केले बघा, CV इज इक्वल टू काय, बट CV इज इक्वल टू काय तुमचं इक्वेशन आहे. आता हे तुमचं जे CV आहे ह्या ठिकाणी काय घेतलं, CV घेतलं. CP साठी ही घेतली टर्म, ठीक आहे. पण आता CV इज इक्वल टू घ्यायचं आपल्याला. CV इज इक्वल टू ही इक्वेशन घेतली, FR अपॉन 2. सो अमाऊंट ऑफ हीट CP. अमाऊंट ऑफ हीट CP, ठीक आहे. बघा CV इज इक्वल टू काय तुमचं, FR अपॉन 2. आता काय केलं, पुन्हा अगेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा इंटरनल एनर्जी प्लस डब्ल्यू. डेल्टा क्यू इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस पी डेल्टा व्ही. डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. डेल्टा क्यू इज इक्वल टू इंटरनल एनर्जी इज इक्वल टू म्यू आर डेल्टा टी. आता पी डेल्टा व्ही साठी काय घेतलं आपण, म्यू आर डेल्टा टी घेतलं आहे. ओके, दॅट इज आयडियल गॅस इक्वेशन, म्यू आर डेल्टा टी. आता म्यू इज इक्वल टू 1 म्हणजे आर डेल्टा टी राहणार, आर डेल्टा टी. ह्याला काय केलं, डेल्टा टी डिवाइड केलं, डेल्टा टी म्हणजे क्यू डेल्टा टी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी अपॉन डेल्टा टी आणि आरला आर तसं डेल्टा टी गेट कॅन्सल. आता क्यू अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू काय आलं, इंटरनल एनर्जीसाठी आपण फॉर्म्युला घेतला, एफ आर म्यू आर डेल्टा टी अपॉन 2. ओके, बघा इंटरनल एनर्जीसाठी फॉर्म्युला इथं, इंटरनल एनर्जीसाठी फॉर्म्युला इथं लास्ट ह्याच्यामध्ये बघितलं होतं का इथं, म्यू आर डेल्टा टी अपॉन 2. सो ती इक्वेशन काय केली ह्याच्यामध्ये आपण पुटअप केली. सो दॅट इज म्यू म्हणजे काय 1 आहे, म्हणजे आर एफ डेल्टा टी आणि डिवाइड बाय 2 डेल्टा टी. डेल्टा टी काय झालं, गेट कॅन्सल प्लस आर. म्हणजेच काय झालं, डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी इट इज नथिंग बट CP. बघा इथे दिलं आहे, डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी इट इज नथिंग बट CP, ठीक आहे. आणि पुढं काय राहिलं तुमचं आता खाली, एफ आर अपॉन 2 प्लस आर. सो एफ आर अपॉन 2 इट इज नथिंग बट CV. एफ आर अपॉन 2 इट इज नथिंग बट CV. बघा इथं एफ आर अपॉन 2 इट इज नथिंग बट CV. म्हणजेच काय आलं, एफ आर अपॉन 2 इज इक्वल टू CV. सो CV हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय झालं मायनस, CP मायनस CV इज इक्वल टू R. So R is equal to CP minus CV is equal to R. R it is universal gas constant. CP specific heat at constant pressure. CV specific heat at constant volume. Okay. Thank you.